मस्ती ये लंबा सफर, ये नजरें तेरे साथ मिल जाए तो खुश हो जाए नजारे। चला आपण आता आज जात आहोत भीमकुंड बघायला। भीमकुंड पॉइंट चिखलदरा येथील सर्वात अगोदर आमचं नियोजन झालं होतं की जिप्सी मध्ये बसून जायचं, पण येथील लोकल जे जिप्सीवाले आहेत त्यांच्यामध्येच वाद सुरू झाल्यामुळे आपल्याला आता पायी भीमकुंड वरती जाण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आपण आता भीमकुंड वरती जाणार आहोत आणि बघूयात खाली गेल्यावरती तेथील नजारा कसा आहे। तर सर्व लहान मुलांसोबत आपण खाली जात आहोत, मुलं सुद्धा एन्जॉय करताय खूप छान अशा प्रकारे। अगोदर आपल्याला खाली जाताना इथे जिप्सी अवेलेबल होती, परंतु त्यांच्यामध्ये वाद सुरू झाल्यामुळे जिप्सी मिळाली नाही आणि आपल्याला पायी जाण्याची वेळ आलेली आहे। परंतु पायी जाताना सुद्धा एक खूप छान असा आस्वाद आपण इथे घेत आहोत आणि खाली आता भीमकुंड बघण्यासाठी जात आहोत। डिस्टन्स काही जास्त नाहीये, पायी जरी गेलं तरी जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर आहे आणि इथे एक ट्रॅकिंगचा सुद्धा आपण खूप छान अशा प्रकारे अनुभव घेऊ शकतो। थोडंसं रिस्की आहे, हळू चालावं लागेल कारण चढ उताराचा रस्ता आहे, त्यामुळे आपल्याला स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचे आहे उतरताना। तर एक छान आपण अनुभव येथे ट्रेकिंगचा सुद्धा घेतलेला आहे आणि पुढे रवाना होत आहोत भीमकुंड या ठिकाणावरती। इथून जवळच आता आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणावरून फक्त 200 मीटर वरती भीमकुंड आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत शेवटी भीमकुंड या ठिकाणावरती। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे खूप छान असा धबधबा इथे सुरू आहे। पाऊस कमी पडलेला आहे, परंतु सध्या जो पाऊस पडलेला आहे त्यावरती हा धबधबा सुरू आहे आणि ही खूप छान अशी दरी जिथे आपण बघू शकता। हे आपल्या सोबत सर्व टुरिस्ट जे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी इथे आलेले आहेत, तर सर्वजण इथे या नयनरम्य दृश्याचा आस्वाद घेत आहे। याच ठिकाणी भीमकुंड हे नाव का पडलं तर भीमाने याच ठिकाणी कीचकचा पराभव केला होता, म्हणून याला भीमकुंड असं नाव पडलेलं आहे अशी आख्यायिका आहे। याचबरोबर आपण इथे हॉर्स रायडिंग साठी हे जे ॲडव्हेंचर आहे लहान मुलांना इथे खेळवू शकता हॉर्स रायडिंग साठी। आणि येथील आपण शेवटी भीमकुंड येथील हा धबधबा बघून पुन्हा आपण परतीच्या प्रवासावरती निघत आहोत। आपल्याला येताना जिप्सी अवेलेबल नव्हती, परंतु जाताना जिप्सी अवेलेबल झालेली आहे आणि परत जाताना आपल्याला 30 रुपये पर कॅन्डिडेट याप्रमाणे जिप्सीचे चार्जेस आहेत। हा चढाचा रस्ता आहे त्यामुळे थकू शकतो, म्हणून आपण जाताना जिप्सी केलेली आहे आणि एक एन्जॉय आपण जिप्सीमध्ये सुद्धा करत आहोत। कारण जिप्सी केली नाही आणि बिना जिप्सी जर आपण गेलो तर आपण थकून जाल। बाकीचा जो आपल्याला येथील जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स करायचे तर ते पॉइंट्स करता येणार नाही, थकून जाऊ। सोबतच इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी निदर्शनास आली की खूप छान असा पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे आहे। प्रत्येक ठिकाणावरती तुम्ही जिथे जाल तेथे तुम्हाला पोलीस हे तुमचं संरक्षणासाठी अवेलेबल असतील। म्हणजे मी आतापर्यंत जेवढे ठिकाणं बघितले आहेत तेवढ्या ठिकाणांपैकी चिखलदरा हे ठिकाण असं आहे की तुम्हाला प्रत्येक पॉइंटवरती खूप जास्त प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आढळून येईल। ही काळजी इथे घेतली गेलेली आहे कारण की पोलिसांचा वचक असेल तर जे मस्ती करणारे धिंगाणा करणारे आहे ते व्यवस्थित राहतात आणि एक पोलिसांचा वचक सुद्धा त्यांच्यावरती राहतो, म्हणून हे गरजेचं आहे। तर पोलीस सुद्धा इथे खूप प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत तुमच्या सेवेसाठी। तर आपण शेवटी रवाना झालेलो आहोत भीमकुंड हे स्थळ बघून, हा पॉइंट बघून वरच्या दिशेने की जिथे वरती तुम्हाला जर काही व्हिडिओ शूट करायचे असतील किंवा काही ॲडव्हेंचर करायचे असतील तर तुम्ही दुसऱ्या आणखी काही ठिकाणी जाऊ शकता। तर एक खूप छान असा एन्जॉय करत करत आपण